नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर आणि ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन, जी शिवल्यानंतर तुमचे कस्टमर वाढतील। तर व्हिडिओ पूर्ण बघा। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करा। चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, त्याच्यासाठी 2.25 इंचाची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची। बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। गळा उंची घ्यायची 9.5 इंच। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा उंची घेऊ शकता। 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स सुद्धा आपल्याला कंप्लीट करायचा आहे। बघा इथे काय करायचं, पहिले अशी तिरपी रेष मारून घ्यायची, नंतरून आपल्याला इथे द्यायचा आहे ह्याप्रमाणे आकार। आता जी तिरपी रेष आपण मारली ना त्याच्यावरती असे गोल आपल्याला असे गोल आकार असं द्यायचा, अर्धवर्तुळ असा आकार द्यायचा आहे। तुम्हाला हाताने जमत नसेल ना, तुम्ही असं कसल्या तरी बॉटलच्या झाकणने सुद्धा करू शकता, किंवा ती फ्रेंच कर्व पट्टी असते त्याने सुद्धा आकार देऊ शकता। कॅनव्हास घ्यायचा, डबल घडी करायची, पिन लावायची आणि आपल्याला जो आकार कपड्यावरती आखलाय ना तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून। तर आता आपला आकार इथे दिसत नाही म्हणून आपण इथे ना असा डार्क करून घेऊया, म्हणजे ना पटकन दिसेल। तर बघा आता दिसतोय। आपण पेनाने काय करायचं, तो आकार असा हे करून घ्यायचा, आखून घ्यायचा आहे कॅनव्हासवरती। सेंटरला सुद्धा एक रेष मारायची, पिन काढायची, परत घडी करायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आकार असा कंप्लीट करून घ्यायचा आहे। म्हणजे काय होतं, आपल्याला पूर्ण गळा तयार होतो आणि व्यवस्थित असं शिवायला सोपं जातं। रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर सोडायचं, बाकीचं कॅनव्हास कट करायचं। आता घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा, पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती कॅनव्हास घ्यायचं कट केलेलं ते ठेवायचं। सेंटरला सेंटर लावायचा, पिन लावून घ्यायची, इथे खाली सुद्धा व्यवस्थित सेंटर बघून पिन लावायची आणि जी रेष आपण मारली ना त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून। शिलाई मारताना अगदी व्यवस्थित अशी मारायची, कुठेही घाई गडबड करायची नाही, म्हणजे आकार चुकणार नाही। परफेक्ट आकार तयार होण्यासाठी अगदी सावकाश शिलाई मारायची आहे। जसं ते आकार आपण दिलेले आहेत ना बरोबर त्याच आकारावरती आपल्याला शिलाई मारायची। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा। छान छान व्हिडिओ रोज बघत जा, कमेंटमध्ये मला सांगत जा व्हिडिओ कसा वाटला, आपल्या डिझाईन्स कशा वाटतात तेही सांगत जा। बघा आता शिलाई मारून झाली की आपल्याला हे मधला जो कॅनव्हास आणि कापड आहे ते असं कट करून घ्यायचं आहे। कट केल्यानंतर पूर्ण गळ्यावरती आपल्याला असे छोटे छोटे कट मारायचे। कोपऱ्यामध्ये अगदी व्यवस्थित कट मारायचं, म्हणजे ना आपल्याला तो आकार वळवायला छान अशी मदत होते। बघा याप्रमाणे अगदी व्यवस्थित असे कट आपल्याला हे मारून घ्यायचे। आता कॅनव्हास आणि अस्तर असं पलटी करायचं आहे। इथे जिथे गोल आकार आहे ना ते असे बोटाने व्यवस्थित बाहेर काढायचे। बघा ह्याप्रमाणे अगदी छान डिझाईन आपण आज बनवणार आहे आणि नवीन डिझाईन बनवणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आता वरतून अशी दाबटीप आपल्याला द्यायची, अगदी व्यवस्थित अशी दाबटीप द्यायची आहे, म्हणजे जसा आकार आपण कट केला होता ना तसाच तो तयार होईल। बघा अगदी छान अशी दाबटीप आपल्याला बरोबर कडेला मारायची त्या कपड्याच्या, म्हणजे बरोबर आपला तो गळा तयार होणार आहे। कपड्याला पलटी करून सगळीकडनं अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। उरलेला कपडा जो आहे तो असा कट करून घ्यायचा आहे। एक्स्ट्राचा जो कपडा दिसतो तो सगळीकडनं असा कट करायचा आहे, अगदी व्यवस्थित करायचं, म्हणजे जेव्हा आपलं ब्लाऊज शिवून होईल ना तेव्हा ब्लाऊजची फिनिशिंग छान येईल। लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे आहेत। खाली अर्धा इंच पकडायचा, वरती 4.5 इंच पकडून दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे। पट्टी घ्यायची, ती पट्टीला एक बाजूने असं फोल्ड करायचं, ती पट्टी आपल्याला कमरेच्या इथे लावायची, याप्रमाणे पकडायची आणि वरतून शिलाई मारून घ्यायची। पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा शिलाई मारायची। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा। आता घ्यायचं चौकोनी तुकडा, 2.5 बाय 2.5 पर्यंत तुम्ही चौकोनी तुकडे घ्यायचे, त्याची अशी डिझाईन बनवायची। शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि अशी डिझाईन आपल्याला आता बनवून घ्यायची। बघा याप्रमाणे आपण ही डिझाईन बनवून घेतली।
आता जो हा वरती जो आकार आहे ना आपल्याला तिथपर्यंतच आपल्याला ही डिझाईन लावून घ्यायची. बघा याप्रमाणे आपण ही डिझाईन लावून घेणार आहे. सेम ह्या बाजूने सुद्धा तशी डिझाईन आपल्याला लावून घ्यायची. पुन्हा आपण हे चौकोनी तुकडे घेतले, त्याचा फक्त आपल्याला असा त्रिकोण बनवून बघा ह्याप्रमाणे आपल्याला असे शिलाई मारून घ्यायचे. डिझाईन पूर्ण बघायची मैत्रिणींनो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल डिझाईन कशी बनवली ते. चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक शेअर करायचं आहे. बघा ह्याप्रमाणे हे एकावर एक ठेवायचे आणि शिलाई मारून घ्यायची. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आहे म्हणजे त्याला फिनिशिंग येईल. बघा ह्याप्रमाणे ही डिझाईन झाली की आपले जे जे असे म्हणजे हे आहे ना, जे आपण ते गोल बनवले ना त्याच्यामध्ये जो आकार तयार झाला ना त्याच्यामध्ये आपल्याला ही डिझाईन अशी लावून घ्यायची. बघा याप्रमाणे जसा आपला आकार तयार झालेला आहे त्या गोल आकार आपण दिला आणि तिथे जो आकार तयार झाला त्या कोपऱ्यांमध्ये आपल्याला ही डिझाईन अशी लावून घ्यायची. पूर्ण डिझाईन आपली लावून झाली की मग आपल्याला गळ्यावरती एक लेस लावायची. इथे तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता. मी इथे गोल्डन लेस वापरली आणि जसा गळ्याचा आकार आहे त्याच आकारामध्ये आपल्याला ही लेस लावून घ्यायची. म्हणजे आपल्या गळ्याचा जो परफेक्ट लुक आहे ना तो लेसमुळे आपल्याला समजतो. बघा अगदी छान सावकाश अशी ही लेस आपल्याला लावून घ्यायची. शक्यतो इथे असा जर गळ्याचा आकार जास्त म्हणजे आकार दिलेला असला तर आपण बारीक लेस वापरायची आहे. जाड लेस लावायला थोडा प्रॉब्लेम होतो, कारण ती वळवायलाच ना आपल्याला प्रॉब्लेम होतो. म्हणून काय करायचं, थोडीशी अशी बारीक लेस पाहून घ्यायची आणि मग ती लावायची. अगदी छान अशी ही लेस लागली गेली. कमरेला सुद्धा आपण ही लेस लावून घेणार आहे. जी लेस गळ्याला वापरली तीच कमरेवरती सुद्धा लावून घेणार आहे. आता आपल्याला बनवायचे लटकन. त्याच्यासाठी घ्यायची नॉड आणि चौकोनी तुकडे घ्यायचे आहेत आपल्याला. साधारण 3x3 किंवा 3.5x3 असे चौकोनी तुकडे आपल्याला घ्यायचे. त्याचा असा त्रिकोण बनवून शिलाई मारून घ्यायची. त्याचे दोन्ही टोक असे फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारायची. याचा सुद्धा त्रिकोण शिवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ते बनवलेला तो डिझाईनचा भाग आहे तो ठेवायचा आणि पुन्हा त्याच्यात नॉट ठेवून शिलाई मारून घ्यायची. ह्याप्रमाणे दोघंही लटकन आपल्याला सारखेच बनवायचे. अगदी कमी वेळात अगदी सुंदर असे लटकन आपण तयार केले. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा असे लटकन. आता वरतून 2.5 इंच मोजून हे दोघंही नॉड आपल्याला जॉईंट करून घ्यायचे. नॉड लावून झाल्या की आपल्याला घ्यायचं तर सुई दोरा आणि मणी. जी डिझाईन आपण बनवली ना त्याच डिझाईन वरती आपल्याला पूर्ण आता मणी लावून घ्यायचे. बघा याप्रमाणे आपण इथे मणी लावून घेणार आहे. दोघं साईडनी मणी लावायचे. मणी लावून सुद्धा आपली डिझाईन पूर्ण झालेली. मैत्रिणींनो, डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. मैत्रिणींनो, कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.